त्यानंतर थेट वरळीमध्ये जाऊया। आदित्य ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वरळीमध्ये पोहोचलेले आहेत। नारळी पौर्णिमा आहे, त्यामुळे कोळी बांधवांकडनं या ठिकाणी मोठा सणवार उत्सवाचा सण आहे हा, आणि त्याच निमित्तानं एकनाथ शिंदे आदित्य ठाकरे या भागात पोहोचलेले आहेत। नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून जे पावसाळ्यामध्ये मासेमारी थांबलेली असते ती नारळी पौर्णिमेनंतर सुरू करण्याची प्रथा आहे, आणि त्यामुळे कोळी बांधवांमध्ये हा नारळी पौर्णिमेचा उत्सव त्याला मोठा मान आहे। उत्साहात तो साजरा करण्यात येतो, आणि त्यासाठीच आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे वरळीमध्ये पोहोचलेले आहेत। वरळी हा आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ, ते तिथले आमदार आहेत। एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचाही या भागामध्ये मोठा प्रभाव आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता आता येणारे सणवार उत्सव हे अशाच उत्साहात साजरे होताना दिसणार आहेत, आणि त्या निमित्ताने प्रत्येक नागरिकाशी हे थेट कनेक्शन जोडण्याचा प्रत्येक राजकीय पक्षाचा प्रयत्न असेल। पद्मेश पवार आपल्याला अपडेट देत आहेत। पद्मेश, नक्कीच नम्रता, आपण पाहिलं तर दोन्ही शिवसेनेचे जे प्रमुख नेते आहेत, एक एकनाथ शिंदे आणि दुसरीकडे आदित्य ठाकरे जे वरळी आमदार आहेत, वरळीचे जे आमदार आहेत ते आता वरळी कोळीवाडीमध्ये आलेले आहेत। आपण जर पाहिलं आज नारळी पौर्णिमेचा सण, आणि नारळी पौर्णिमेच्या सणानिमित्त दरवर्षी आदित्य ठाकरे हे इकडचे जे कोळी बांधव आहेत त्यांच्या जे कार्यक्रम आहेत त्यामध्ये सहभागी होत असतात, पण यंदा एकनाथ शिंदे देखील आल्यामुळे कुठेतरी आपण बघू शकतो आता त्या दोघांची देखील बीच आहे ते तिथे भेट होणार असल्याचं पाहायला मिळते। अनेक जे कोळी बांधव आहेत ते इथे नाचत असताना पाहायला मिळत आहेत। आदित्य ठाकरे देखील आता थोड्या वेळात पूर्वी इथे कोळी बांधवांसोबत नाचत होते, आणि सध्या आता आदित्य ठाकरे कोळी बांधवांची भेट घेतात असताना पाहायला मिळतंय। महापालिकेच्या निवडणुका आता पावसाळ्यानंतर येऊ घातलेल्या आहेत, आणि त्या निवडणुकांसाठी एक प्रकारचे असे सणवार उत्सव ही प्रचाराची, खुल्या नव्हे तर एक प्रकारे अप्रत्यक्ष प्रचाराची ही संधी असते, आणि ती संधी प्रत्येक राजकीय पक्ष साधताना आपल्याला दिसतोय। दोन्ही शिवसेनेचे मोठे नेते एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे हे वरळी भागामध्ये नारळी पौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यासाठी आलेले आहेत।